नमस्कार, मी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती। आज आपण मराठी सागरी किल्ला पद्मदुर्ग या किल्ल्याविषयी मराठी माहिती पाहणार आहोत। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। पद्मदुर्ग हा किल्ला सर्व बाजूंनी समुद्राने वेढलेला आहे, जो त्याच्या बाह्य परिघात सुमारे 20 फूट खोल आहे। हा किल्ला 1676 मध्ये थोर मराठा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांनी बांधला आहे। सिद्धीच्या ताब्यात असलेल्या जंजिरा बंदराला आव्हान देण्यासाठी मराठ्यांनी बांधला होता। हा किल्ला 338 वर्ष जुना आणि अतिशय चांगल्या स्थितीत आहे। हा किल्ला मराठ्यांचा सर्वात मजबूत आणि महान तटबंदी असलेल्या किल्ल्यापैकी एक आहे। महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवरील सागरी वर्चस्वासाठी सिद्धी आणि मराठा यांच्यात झालेल्या अनेक भीषण सागरी लढायांचा पद्मदुर्ग किल्ला साक्षीदार आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराजांनंतर हा किल्ला जंजिराच्या सिद्धी शासकांनी ताब्यात घेतला, ज्यांनी किल्ल्याच्या वास्तुकलेत सिद्धी शैलीनुसार बदल केले। त्यामुळे त्यांचे काही पाण्याचे हौद, तोफा, बुरुज आजही किल्ल्यात पाहायला मिळतात। सिद्धीनंतर ब्रिटिशांनी पद्मदुर्ग ताब्यात घेतला आणि आपल्या सैनिकी छावण्या बांधल्या। 19व्या शतकात राजकीय गुन्हेगारांना तुरुंगात टाकण्यासाठी या किल्ल्याचा वापर केला जात होता। हा किल्ला शिवाजी महाराजांनी 1652 मध्ये अरबी समुद्रातील अलिबाग बीचवर बांधलेला सागरी किल्ला आहे। या किल्ल्याची उंची 25 फूट आहे आणि अलिबाग समुद्र किनाऱ्यापासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आहे। किल्ल्यावर महिषासुरमर्दिनी आणि देवी पद्मावती यांना समर्पित मंदिरे आहेत। अलिबाग बीच, वर्सोली बीच देखील जवळच आहेत। किल्ल्याच्या भिंतीवर प्राणी आणि पक्ष्यांचे नक्षीकाम आहे। प्रवेशद्वाराच्या कमानीवर वाघ, मोर, हत्ती या प्राण्यांचे कोरीव काम पाहायला मिळते। गेटच्या जवळच किल्ल्याच्या मुख्य देवतेसह पद्मावती आणि महिषासूर आणि इतर देवांची मंदिरे आहेत। बरेच पर्यटक सहलीसाठी पद्मदुर्गला भेट देतात। पूर्वी या किल्ल्यात 70 ते 80 तोफा होत्या, मात्र आता फक्त 42 शिल्लक आहेत। तसेच दमट हवामानामुळे अस्तित्वात असलेल्या तोफांना गंज चढला आहे। अनेक वर्षाच्या चिखल आणि धुळीखाली गाडलेल्या सुमारे 5 ते 6 तोफा देखील आढळतात। तसेच किल्ल्याच्या दक्षिण भागात 100 मीटर लांबीची तटबंदीची भिंत कोसळली आहे। भिंतीला पडलेल्या भेगा तसेच दाट वनस्पती आणि ढिगाऱ्यामुळे किल्ल्याची दयनीय अवस्था आणखीनच बिकट झाली आहे। सध्याच्या स्थितीत हा किल्ला देखरेखीत असून किल्ल्याची स्वच्छता राखण्यास दुर्लक्ष थोडेफार होत आहे। किल्ल्याच्या भेटीस दरवर्षी लाखो लोक येत असतात, त्याकरिता शुल्क आकारले जाते। किल्ल्याला भेट देण्यासाठी भरती ओहोटीचे वेळापत्रक तयार झाले असून समुद्राच्या ओहोटीनंतर आपण या ठिकाणी जाऊ शकतो। तर आज आपण मराठी सागरी किल्ला पद्मदुर्ग याविषयी थोडक्यात माहिती पाहिलेली आहे। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायचं विसरू नका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।